ओके स्टार्ट करायचं. बंद करून टाका वह्या पुस्तक एकदम. पुस्तक असू द्या, फक्त वह्या बंद करून टाका. राईट. आज इश्यू ऑफ शेअर्सचा कितवा दिवस आहे? 4. पहिल्या दिवशी आपण काय बघितला होता? जनरल एंट्रीज बघितला होता. परवाच्या दिवशी टाइप्स ऑफ कॅपिटल बघितला होता. राईट. टोटल किती कॅपिटलचे प्रकार बघितला होता? 8. त्याच्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये काय बघितला होता? फरक स्पष्ट करा. डिस्टिंग्विश बिटवीन इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. पहिल्या 10 ते 15 मिनिटामध्ये जे काही झालेलं आहे ते वेळेस रिव्हिजन करायचं आणि मग आज आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट पार्ट ह्याच्याशी रिलेटेड 4 ऑब्जेक्टिव्ह तुमच्या पुस्तकात आहेत. राईट. काय दिसायला हेडिंग? टाइप्स ऑफ शेअर्स. किती प्रकार पडतात? 2. कोणते कोणते? आणि ऑर्डिनरी शेअर्स. त्याच्यानंतर प्रिफरन्स शेअर्सचे किती प्रकार आहेत? 8. एक चमचम चमकायले कोणता आहे? रिडीमेबल. राईट. त्याच्याबद्दल डिस्कशन ऑलरेडी झाला असेल आपला, आय थिंक. मला असं वाटतं जर कालचं लिहून गेलेलं वाचलात तर डिस्कशन झालेलं आहे. ओके. तर फर्स्ट दिवशी आपण जनरल एंट्रीज बघितला होता. काही बेसिक क्वेश्चन विचारतो. सर्वात पहिला, शेअरची डेफिनेशन इंग्लिशमधून कोण सांगतो? अपने को डेफिनेशन चाहिए इंग्लिश में. वो पहिले वाचून घ्या मग सांगा. हां, व्हेरी गुड. सांग. शेअर इज द कॅपिटल ऑफ अ कंपनी. राईट. एस पीचं कोणी आहे का? हां, भागाची डेफिनेशन. बस कंपनीतील भाग भांडवलाचा छोटासा हिस्सा किंवा घटक म्हणजे काय? भाग. राईट. ओके. कंपनी कायदा कधी लागू करण्यात आला? 1956 आणि सुधारित 2013. राईट. ओके. दोन्हीपैकी एक लिहिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण इन केस काही डेफिनेशन तुम्हाला सुधारित कंपनी कायद्यानुसार आहेत तर तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की तुम्ही जे पुस्तकात दिलेलं आहे तेच लिहिता. राईट. अकाउंटच्या याच्यामध्ये असं काही नाही आहे, आपल्याला फक्त गणित करायचे. बरं, जर सर्वसाधारण एका व्यक्तीला कंपनीचे शेअर परचेस करायचे असतील, राईट, तर त्याला अगोदर काय करावं लागतं? ॲप्लिकेशन करावं लागतं. राईट. आणि मग त्याला शेअर्स भेटतील, अदरवाईज नाही. तो बाय कॅश ॲप्लिकेशन करू शकतो का? हां, नाही. कोणतं अकाउंट पाहिजे? डीमॅट अकाउंट. राईट. डीमॅट अकाउंटनंच त्याला शेअर खरेदी विक्री करावं लागते. जर सपोज तुमच्या कंपनीमध्ये काही शेअर होल्डर्सनी शेअर परचेस करायसाठी ॲप्लिकेशन मनी पेड केलेले आहेत तर तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्याची जनरल एंट्री काय होतं? बँक अकाउंट DR टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट CR. कारण आपण जर कंपनी आहोत आणि आपण जर शेअर्स विकला ॲप्लिकेशनमध्ये रिसिव्ह केला तर आपल्याकडे काय येणार? कॅश. त्यामुळे एंट्री काय होईल? बँक अकाउंट DR टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट CR. नीट लक्ष द्या. मी 3 ते 4 दिवस जनरल एंट्रीसाठी काय द्यायलो? ॲडमिशनमध्ये काय आहेत? प्रॉब्लेम ऑर जनरल एंट्रीज. तिथे किती जनरल एंट्रीज आहेत? 7 ते 8. बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये काय आहेत? जनरल एंट्रीज आहेत. डिझोल्युशनमध्ये सुद्धा काय? राईट. एवढे सगळे जनरल एंट्रीजमध्ये ह्याचे जनरल एंट्रीज तुलनेने थोडीशी अवघड आहेत. राईट. जोपर्यंत आपल्याला एकदम पाठ होऊन जात नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहावं लागतं. ओके, ठीक आहे. जर ॲप्लिकेशन मनी कंपनी रिसिव्ह केली ते आलेली अमाऊंट ॲज इट इज ॲप्लिकेशनच्या अकाउंटमध्ये ठेवते का? ठेवत नाही. कुठं ट्रान्सफर करते? शेअर कॅपिटल अकाउंटमध्ये. जर ॲप्लिकेशन मनी शेअर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केलात, राईट, तर मग कोणतं अकाउंट क्लोज करावं लागतं? शेअर ॲप्लिकेशन. राईट. कारण लोकांकडून जे पैसे घेतला आपण कायसाठी घेतला? कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करायसाठी. ॲप्लिकेशनची मनी जर कॅपिटलला ट्रान्सफर केला तर जनरल एंट्री काय होतं? राईट. पुस्तकामध्ये तुमच्या 10 एंट्रीज दिलेल्या आहेत. 3, 5, 7, 9 हे सगळे ड्यूचे एंट्रीज आहेत. राईट. 4, 6, 8, 10 हे सगळे कशाचे? रिसिव्हचे. प्रत्येक ड्यूच्या एंट्रीमध्ये शेअर कॅपिटल अकाउंट कोणत्या साईडला असते? CR साईडला. आणि DR साईडला कशाचं असते? पर्टिक्युलर कॉलचं नाव. फर्स्ट कॉल ड्यूची एंट्री काय होते? राईट. फर्स्ट कॉल रिसिव्हची एंट्री जर केला तर प्रत्येक रिसिव्हच्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट कोणत्या साईडला? एंट्री काय करता? इथंपर्यंत क्लिअर झाले? एंट्रीज एकदम पाठ झालेले आहेत. कोणी आहे का की सर मी 10च्या 10 एंट्री न बघता सांगतो? 1, 2, उमरा की हाँ उमरा जागे उठा खड़े हो. नाही नाही वैसा नहीं जमता. खड़े हो. तुम्हारा क्या रेकॉर्ड हो रहा क्या हो रहा? उठो. हाँ उठा. तू आजवर केली होतीस? हां केली होतीस. चुकते बरं गणित पेपरमध्ये. उघडा. सांग पहिलेपासून शेवटपर्यंत. व्हेरी गुड. शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट CR. अलॉटमेंटची. हां. शेअर अलॉटमेंट अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट CR. बँक अकाउंट DR टू शेअर अलॉटमेंट अकाउंट CR. राईट. मग फर्स्ट कॉलची. हां. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट DR टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट CR. बँक अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट CR. हळू. हां 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 बताओ. शेअर बँक अकाउंट DR टू
शेयर फर्स्ट कॉल अपॉन CR. राईट. हां सेकंड कॉल हां शेयर सेकंड कॉल अपॉन ER2 शेयर कॅपिटल अपॉन CR. बँक ऑन ER2 शेयर सेकंड कॉल application CR. फायनल कॉल ड्यू. फायनल कॉल शेयर फायनल कॉल अपॉन ER2 शेयर कॅपिटल अपॉन CR. हां रिसिव्ड. बँक ऑन ER2 शेयर फायनल कॉल अपॉन CR. ओके व्हेरी गुड. बरोबर सांगलेली आहे. आज सांगली एवढ्या वर्षानंतर आन्सर ते पण करेक्ट. हां आणखी कोणी? मी आता वेळेवाकडं कोणते बी एंट्रीज विचारतो. 10 एंट्रीज येतात ना. हां येतात तर सांगायचं हातवर करायचं. हां कोण रे बटाक बेटा. हां कम ऑन यू कॅन डू इट. हां फर्स्ट कॉल ड्यू. हां फायनल कॉल ड्यू. थर्ड कॉल अमाऊंट रिसिव्ड. बँक अकाउंट ER2 थर्ड कॉल अकाउंट CR. ओके बस बेटा. हां तू बटा बेटा. टाळ्या वाजवा. स्नेहाल कुठेसाठी एक वेळेस उठणार आहे तिने. हां रुसून बसेल. टाळ्या वाजल्याशिवाय तिने उठणार. बेटा उठ घेऊन. माझा बॅक कॅमेरा चालू आहे फ्रंट कॅमेरा नाही. हां ठीक आहे तू बसूनच सांग तसं उठ. हां ॲप्लिकेशन मनी ड्यूची एंट्री अगोदर होते का रिसिव्डची एंट्री होते? ॲप्लिकेशन मनी ड्यू राहायचं ना. अबो ठीक आहे. ॲप्लिकेशन मनी रिसिव्डच्या अगोदर होते का ट्रान्सफरच्या अगोदर होते? रिसिव्डची एंट्री काय होते? बँक अकाउंट ER2 शेअर ॲप्लिकेशन अकाउंट CR. ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर. शेअर ॲप्लिकेशन टू शेअर कॅपिटल. ओके तळणे अवघड टाका. आता क्वेश्चन अवघड करतो मी आता. हां तळणे आपण 50 लाखाचे शेअर्स विकायला काढला होता आणि आपले शेअर्सची मागणी आली 70 लाखाची. तर त्याला काय म्हणतात? बघ बरं त्याला ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणतात. 50 लाखाचे विकायला काढला 50 लाखाचेच विकले फुल सबस्क्रिप्शन. आणि मागणी एकूण विकायला काढला 50ची विकले 30. त्याला काय म्हणतात? अंडर सबस्क्रिप्शन. बस व्हेरी गुड. हां CS पुण्याला जाणार आहे पुढच्या वर्षी. हां कन्फर्म झालं आहे. हां बेटा सांग. अलॉटमेंट मनी ड्यू. शेअर अलॉटमेंट अकाउंट ER2 शेअर कॅपिटल अकाउंट CR. अलॉटमेंट मनी रिसिव्ड. बँक अकाउंट ER2 शेअर अलॉटमेंट अकाउंट CR. ओके बस. हां बरं आता एक क्वेश्चन विचारतो. ज्याला येते त्यानं हात वर करून व्यवस्थित आन्सर द्यायचं. हां चुकलं की मग इन्सल्ट आहे ते राहायचं. राईट. आपण लोकांना आवाहन केला होता की आम्ही 25,000चे शेअर्स विकणार आहोत. राईट. तर 25,000च्या शेअर्स विकणार आहोत. तर लोकांनी 25,000च्या शेअर्ससाठी 40,000 रुपये आपल्याला दिले. मागणी किती शेअर्ससाठी? 40,000च्या शेअर्ससाठी आले. ॲक्च्युअलमध्ये थोडंसं वेगळं आहे पण आणखी आपण एक पण जनरल इंटरेस्ट घेतला नाही म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला सांगायला. राईट. हां आपण विकायला काढला 25,000चे शेअर्स. मागणी कितीची आली? 40,000ची मागणी आली म्हणजे ॲप्लिकेशन मनी पण 40,000 येणार आपल्याला. राईट. ॲप्लिकेशन मनी रिसिव्डची एंट्री काय होती? अमाऊंट 40,000 40,000. आता विचार करा की आपण किती रुपयाचे शेअर्स विकायला काढला होता? मागणी कितीची आली? 40,000. तर मग आपल्याला 40ला 25ला 25च द्यावं लागेल. राईट. आपण 30 देऊ शकता का? ॲप्लिकेशनमध्ये किती जमा आहे? 40. त्यापैकी किती इकडे ट्रान्सफर करायचे? वापस उरलेले रिजेक्ट केला आपण त्यांना. रिटर्न केला. राईट. ॲप्लिकेशन मनी रिसिव्डची एंट्री सांगला बँक अकाउंट ER2 शेअर ॲप्लिकेशन. आता हे जे ट्रान्सफर करायला ॲप्लिकेशनमधून 2 ठिकाणी ट्रान्सफर करायला. नंबर फर्स्ट कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करायला आणि नंबर सेकंड रिफंड करून टाकायला त्यांचे पैसे. तर ह्याची जर्नल एंट्री कोण सांगतो? हात वर करून एकदम सांगायचं. तुझा येते तुला? येते तर जागेवर उभा टाक. हां जागेवर उभा टाक म्हणून संपला. इकडे मुलीमध्ये आणखी कोणाला? हां जागेवर उभा टाका पाठी. हां ज्याला येते त्यानं फक्त हां उभा टाक जागेवर. हां उभा टाक. हां गेटअप स्टँडअप. हां आती तुम्हाला उठव. आणखी कोण आहे ज्याला येते तरी जागेवर उभं टाकायचं. हाँ ओके. हाँ बताओ. हाँ ये क्या है? ये इंसल्ट है. ये देखो ये बग ये देखो हम 25,000 के शेयर बेचने को निकाले तो लोगों की तरफ से 40,000 की डिमांड आई.
राइट। तो हम कितने के बेच सकते हैं, 25 के बेच सकते हैं ना, तो रिमेनिंग जो 15,000 आपको क्या करना पड़ेगा, रिफंड करना पड़ेगा, राइट। तो उसकी जनरल एंट्री क्या होती है? ओके ठीक है। शेयर एप्लीकेशन अकाउंट दिया टू शेयर कैपिटल अकाउंट से टू बैंक अकाउंट। शेयर एप्लीकेशन अकाउंट DR टू शेयर कैपिटल अकाउंट CR टू बैंक अकाउंट CR. शेयर एप्लीकेशन अकाउंट दिया टू शेयर कैपिटल अकाउंट से टू बैंक समिती डायरेक्ट की सांगणार होती शेयर एप्लीकेशन अकाउंट DR टू बैंक अकाउंट. एकच की? ओके ठीक आहे हां. शेयर एप्लीकेशन अकाउंट दिया 40,000 टू शेअर कॅपिटल अकाउंटला 25,000 टू बँक अकाउंटला 15,000. ओके पाटील, तुम्ही सर्वात अगोदर हातवर केला, तुम्हाला सर्वात शेवटी विचारलो त्यापैकी, त्यासाठी समर्स्व माफ करा. नॅरेशन सांगा, काय सांगू शकता? काय तर सांगा की. बरं जनरल एंट्री सांगा तुमच्या मनात. शेयर एप्लीकेशन अकाउंट DR टू बैंक अकाउंट CR टू शेयर कैपिटल अकाउंट. शेअर ॲप्लिकेशन अकाउंट याला किती लिहिता? 40. बाकी समोर शेयर कैपिटलला 25. हम्म. बँकला 15. 15. राईट, करेक्ट. बसू शकता सगळे, व्हेरी गुड. आपण किती रुपये घेतला होता? 40. ॲप्लिकेशन अकाउंट आपल्याला काय करायचं आहे? क्लोज. त्यापैकी कॅपिटलला किती ट्रान्सफर होणार? 25. आणि उरलेले ठेवून घेऊ शकता का? तुम्ही शेअर होल्डरला शेअर दिलाच नाही, त्यांचे पैसे ठेवून घ्या, तुम्हाला तर जमते का? मारतेच दगडं घेऊन. मग ते उरलेले पैसे काय करावं लागेल तुम्हाला? रिफंड करावं लागेल, राईट. इथंपर्यंत क्लिअर झालं? ठीक आहे. थोडंसं आता पुढे जाऊयात. कंपनीच्या घटनापत्रकात म्हणजे इन शॉर्ट मेमोरंडम ऑफ क्लॉजमध्ये जे भांडवल नमूद केलं जाते त्याला कोणते भांडवल म्हणतात? ऑथोराइज कॅपिटल. ऑथोराइज कॅपिटलचे दुसरे दोन नाव? नॉमिनल कॅपिटल आणि रजिस्टर्ड कॅपिटल, राईट. एकूण ऑथोराइज, एकूण नॉमिनल, एकूण रजिस्टर्ड कॅपिटलपैकी जो भाग कंपनी लोकांना विकायसाठी काढते त्या भागाला काय म्हणतात? इश्यूड कॅपिटल. इथंपर्यंत क्लिअर झालं? ओके. त्यानंतर इश्यूड कॅपिटलपैकी जेवढ्या भागांची विक्री झालेली असते त्या भागाला काय म्हणायचं? सबस्क्राईब कॅपिटल, राईट. जर आपण विकायला काढला 50, विकले 50, तर त्याला काय म्हणायचं? फुल सबस्क्रिप्शन. विकायला काढला 50, विकले 40. विकायला काढला 50, मागणी आली 70. मग 50 लोकांना देऊन टाकायचे आणि उरलेले 20 काय करायचे? रिफंड, राईट. शेअर होल्डर शेअर परचेस केल्यानंतर नीट लक्ष द्या, शेअरचा हप्ता पेड करत असताना एकदाच देतो का टप्प्याटप्प्याने देतो? सर्वात अगोदर त्याला काय पेड करावं लागते? ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर फायनल कॉल, राईट. जर एकही कॉलची जर रक्कम तो दिला नाही तर त्याचे भाग काय होतात? जप्त होतात. त्या जप्त या शब्दाला इंग्लिशमध्ये शब्द आहे फॉर फीचर. फॉर फीचर, फॉर फीचर ऑफ शेअर्स, राईट. ओके. फर्स्ट टाईम प्रोनाऊन्स झाले का तुमच्या तासामध्ये? ओके ठीक आहे, काय हरकत नाही. तर पुढे आणखी त्याच्यावर आपल्याला महिनाभर टाईम द्यायचा त्याला. हां, ऑथोराइज कॅपिटलपैकी जो भाग विकायला काढतात त्याला काय म्हणतात? इश्यूड. इश्यूडपैकी जेवढ्याची मागणी येते त्याला काय म्हणतात? एकूण सबस्क्राईब कॅपिटलपैकी कंपनी जेवढ्या रकमेची शेअर होल्डर्सकडून मागणी करते की बाबा एवढे पैसे जमा करा त्याला काय म्हणतात? कॉल्ड अप कॅपिटल. आणि जेवढ्यांचं मागणी करणं बाकी असते त्याला अनकॉल्ड कॅपिटल. पेडअप नंतर आहे. आणि एकूण कंपनी जेवढी कॉल्ड अप कॅपिटलची अमाऊंट असते तेवढ्यापैकी जेवढी अमाऊंट शेअर होल्डर्स जमा करतात त्याला काय म्हणायचं? पेडअप कॅपिटल. पेडअप कॅपिटलच्या नंतर कोणतं कॅपिटल आहे? कोणतं? रिझर्व आणि अनइश्यूड. ते तर बाजूला आहे ना, म्हणजे एकूण 50 विकायला काढला, 30 विकले म्हणजे 20 काय? अनइश्यूड शेअर कॅपिटल. आणि इकडचं दुसरं 50 ते ओनरला पण एक शब्द आहे ना, इश्यूड कॅपिटल, राईट. नाही, शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल किंवा अनइश्यूड शेअर कॅपिटल. इथंपर्यंत क्लिअर झालं? हां, बरं. नेक्स्ट देख ट्रू फॉल्समध्ये येते. कॉल्ड अप कॅपिटलपेक्षा पेडअप कॅपिटल कमी असते का जास्त असते? कॉल्ड अप कॅपिटलपेक्षा पेडअप कॅपिटल एकतर कमी किंवा त्याबरोबर असते, जास्त राहू शकत नाही. ओके, इथंपर्यंत क्लिअर झालं? त्यानंतर काल आपण 2 शेअर्समध्ये फरक बघितला होता, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. काही क्वेश्चन्स विचारतो अगोदर आणि मग आपण पुढे जाऊया. डॉट 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 भांडवल जोखमीचे भांडवल म्हणून ओळखलं जाते. विच हां, कोणतं कॅपिटल? इक्विटी शेअर्स. कोणी सांगू शकते का की का रिस्क कॅपिटल म्हणून ओळखलं जाते? इक्विटी शेअर कॅपिटल का जोखमीचे भांडवल म्हणून ओळखलं जाते? काल चांगले आहे, लक्षात आहे, पण शब्दामध्ये मांडणी करता येणार नाही. SP चे पुस्तक
सेकंड चॅप्टर वाचा म्हणलं होतं राईट. नाही, थर्ड चॅप्टरमध्ये पूर्ण प्रोसेस आहे, पण हे जे फरक स्पष्ट करायचे सेकंड चॅप्टरमध्ये आहे राईट. समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. बरं, मराठीतून SP वाले सांगा की समहक्क भागाचे भांडवलला जोखमीचे भांडवल म्हणून का ओळखलं जातं? बाउंड्रीवर पास झालं तरी जमते, असं काही नाही, आउट ऑफ घ्यावं. असा तू मागे बघू नकोस, तू मागे बघले की ते चुकला नाही. हां, पहिले बरोबर सांगला ती. हां, सांग बेटा. बरं, इक्विटी शेअर होल्डर्सला लाभांशाचा दर निश्चित असतो का? कंपनीला फायदा झाला तरच त्यांचं भांडवलाची रक्कम भागाची रक्कम वाढू शकते. नुकसान झालं तर वाढेल का? म्हणूनच कोणते भांडवल ओळखलं जातात? रिस्क कॅपिटल. रिस्क शब्द बरं पाठ ठेवला तुम्ही. हां, आणि हे जर प्रिफरन्स शेअर होल्डर कंपनी असू दे किंवा नसू दे, त्यांच्या भांडवलाला धक्का लागणार आहे का? नाही. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर्सपैकी कोणाचा लाभांशाचा दर निश्चित असतो? म्हणजे एवढं मिळणार म्हणजे मिळणारच राईट. पण इक्विटी शेअर होल्डर तसं असते का? कंपनीला फायदा झाला तरच, अदरवाईज नाही. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट होतं वोटिंग राईट. नीट लक्ष द्या, दोघांना पण मतदानाचा अधिकार आहे, पण वेगवेगळा आहे राईट. जसं की एक्झाममध्ये सपोज क्वेश्चन आलं, इक्विटी शेअर होल्डर्स हॅज वोटिंग राईट. ट्रू लिहिता की फॉल्स? ट्रू. कोणतं वोटिंग काय सांगितलेलं आहे का? नाही. इक्विटी शेअर होल्डर्स म्हणजे कशासाठी वोट करू शकतात? संस्थेच्या सॉरी प्रमंडळाच्या व्यवस्थापनाशी रिलेटेड जे काही वोटिंग असेल त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट करू शकतात. पण जे प्रिफरन्स शेअर होल्डर्स आहेत, अग्रहक्क भागधारक, ते कशासंबंधीच वोट करू शकतात? इंटरेस्ट ऑन डिव्हिडंड संबंधी ते वोट करू शकतात. तुम्हाला काल व्यवस्थित सांगितलं होतं की जेवढं डिव्हिडंडचं टक्केवारी जास्त तेवढी मिळणारी अमाऊंट उशिरला राईट. ओके. त्याच्यानंतर आहे रिटर्न ऑफ कॅपिटल. आता नीट लक्ष द्या, इक्विटी शेअर होल्डर्स जेव्हा कंपनीचे शेअर परचेस करतात तर जोपर्यंत शेअर होल्डर्स पैसे मागत नाही तोपर्यंत त्यांना पैसे परत केले जात नाहीत. सेम नियम कशाला लागू होते? प्रिफरन्स शेअर होल्डर. प्रिफरन्स शेअर होल्डर्स एकदा शेअर परचेस केल्यानंतर जोपर्यंत शेअर होल्डर पैसे मागत नाही तोपर्यंत त्याला मिळत नाही, एक्सेप्ट वन शेअर. कोणतं? लाईटिंग केलेलं आहे, रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. वर्ष कालावधी संपला, शेअर होल्डर मागो न मागो त्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतात. पण जे बाकी जर शेअर असतील तर ते ट्रान्सफर होतात का? नाही. याचे किती प्रकार आहेत? 7. किती? 8 आहेत ना. प्रत्येकाचा बघायचं आहे. कन्व्हर्टेबल म्हणजे काय, नॉन कन्व्हर्टेबल म्हणजे काय. कन्व्हर्ट शब्द ऐकला का? कन्व्हर्ट म्हणजे काय? रूपांतर राईट. तोंड धुल्यानंतर सर्वसाधारण असतं. पावडर असं राईट. कन्वर्ट होते. कन्वर्ट कशामध्ये? ब्युटी प्लस. कॅमेराच्या आत नाव काय ते 1-2 नवीन कॅमेरे निघाले. असं जर बघतो सर्वसाधारण डोळे आहेत, त्याच्यामध्ये पाणीदार डोळे चमकून आले डोळे. ते कोणतं ॲप आहे? ते ॲपचं नाव काय कोणी सांगू शकते का? स्नॅपचॅट का? हां, ठीक आहे, असू दे. कन्व्हर्टेबल म्हणजे रूपांतर होणे. काही काही जण असतात ज्यांना कशातून इकडे यायचं असते. प्रिफरन्सचे त्याला कशामध्ये भाग घ्यायचे असतात? इक्विटी. म्हणजे कन्वर्ट वगैरे करू शकतात राईट. ओके. एक शॉर्टमध्ये आयडिया दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर नेचर ऑफ भांडवल. रिस्क कॅपिटल असं आता सांगितलेलं आहे. नेचर ऑफ इन्व्हेस्टर. जर एखादा शेअर होल्डर रिस्क घ्यायला तयार असेल तर तुमच्या मते त्यांना कोणते शेअर परचेस करावं? इक्विटी शेअर्स राईट. जर एखादा रिस्क घ्यायचं नसेल तर त्याला सेफ साईड खेळायचं असेल, पैसे गेले तर कसं करू जर असं वाटत असेल तर कोणतं शेअर परचेस करतात? प्रिफरन्स शेअर्स. बरं, तुम्हाला काल विचारतो, काल सांगलं नाही, आज तरी सांगावशी अपेक्षा आहे. असंही इन्सल्टची सवय झालेलीच आहे मला. सपोज तुम्हाला 1 लाख रुपयाची लॉटरी लागली आणि तुम्हाला शेअर परचेस करायचे तर तुम्ही कोणते शेअर परचेस करता? हां, हे लालची आहेत सगळे, लक्षात ठेवा. ठीक आहे. फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू कसं करायचं? फेस व्हॅल्यू कसं कॅल्क्युलेट करायची? किती कॅपिटल इश्यूड केला भागिले नंबर ऑफ शेअर्स. एक्झाम्पल कॅल्क्युलेट करू शकता. हां, घ्या. 10 लाख रुपयाचं इश्यूड कॅपिटल आहे. 10 लाख रुपयाचं इश्यूड कॅपिटल आहे. 10 लाख रुपयाचं इश्यूड कॅपिटल आहे आणि शेअर्स विकायला काढला आपण 10,000.
एका शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे? आता सांगा, प्रिफरन्स शेअरची व्हॅल्यू 100 असते का इक्विटी शेअरची व्हॅल्यू 100 असते? काल सांगलं होतं ना, प्रिफरन्स शेअरची प्राईस रिलेटिव्हली हायर असते 100 सारखी, आणि इक्विटी शेअरची प्राईस कशी असते? लो, 1 रुपये ते 10 रुपये. क्लिअर कट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणतं होतं पॉईंट? राईट अँड बोनस ऑफ इश्यू. राईट, सपोज एखाद्या इक्विटी शेअरला जर एक्स्ट्राचे परचेस करायचे असेल, इन केस कोणाचा शेअर होल्डर त्याचे शेअर कॅन्सल केला तर इक्विटी शेअर होल्डर परचेस करू शकतो. प्रिफरन्स शेअर होल्डर करू शकतो का? त्यानंतर कॅपिटल ॲप्रिसिएशन. कॅपिटल ॲप्रिसिएशन म्हणजे काय की जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये 1 लाख रुपये गुंतवलात आणि त्या वर्षी त्या कंपनीचं प्रॉफिट होतं 10 लाख आणि दुसऱ्या वर्षी त्या कंपनीचं प्रॉफिट झालं 20 लाख, तर मग तुमचं कॅपिटल 1 लाखवरून वाढून किती येईल? त्या कंपनीला प्रॉफिट झालं 40 लाख प्रॉफिट झालं, तर तुमचं कॅपिटलची रक्कम किती होईल? म्हणजे इक्विटी शेअर होल्डरचं जे कॅपिटल आहे ते सतत वाढत असते. प्रिफरन्स शेअर होल्डरचं वाढत असते का? तेवढ्याला तेवढंच असते. राईट. त्यानंतर लास्ट काय होतं का? तेवढं तेच लास्ट होतं. तेच लास्ट होतं. ओके, राईट. नेक्स्ट या टाईप्स ऑफ शेअर्स. इक्विटी शेअर, इक्विटी अँड ऑर्डिनरी, 1-2च आहेत. त्यानंतर प्रिफरन्स शेअरचे पण किती प्रकार पडायले? 8. त्यापैकी लिहा, स्टार करून लिहा. फर्स्ट, टाइप्स ऑफ प्रिफरन्स शेअर्स. टाइप्स ऑफ प्रिफरन्स शेअर. त्यामध्ये लिहा क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स. फर्स्ट, क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स. CUMULATIVE. क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स. त्याच्यामध्ये लिहा क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर होल्डर्सला, क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर होल्डर्स ज्यावेळेस तुम्हाला इंग्लिश प्लस मराठी एका पॅरेग्राफमध्ये लिहायचं असते त्यावेळेस इंग्लिशचे अक्षर ओळीला चिटकून न लिहिता सेंटरमध्ये लिहायला पाहिजे. नसता मग खालचे मराठी अक्षराचे काना मात्रा घुसतात त्याच्या पाठीमध्ये. क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर होल्डर्सला लाभांश देत असताना कंपनीला चालू वर्षात पुरेसा नफा झाला नसेल, कंपनीला चालू वर्षात पुरेसा नफा झाला नसेल तर चालू वर्षातील डिव्हिडंड पुढच्या वर्षी मिळतो. चालू वर्षातील डिव्हिडंड पुढच्या वर्षी मिळतो. जर कमीत कमी 2 वर्षाचा लाभांश थकीत असेल, आता थोडं आपण डीपमध्ये चालला आता. जर कमीत कमी 2 वर्षाचा लाभांश थकीत असेल तर 2 वर्षाचा डिव्हिडंड किंवा लाभांश थकीत असेल तर भागधारकाला प्रमंडळाच्या सभेत मतदान करण्यासाठी भाग घेता येतो.
काय म्हणाला पॉईंटमध्ये चेक करा बरं. प्रिफरन्स शेअरहोल्डर्सला लाभांशाचा दर कसा असते? निश्चित असते, म्हणजे कंपल्सरी द्यावंच लागते. आणि इन केस जर कंपनीला लाभांश देण्या इतकं जर प्रॉफिट झालं नसेल तर मग कंपनी चालू वर्षाचा लाभांश कधी देते? पुढच्या वर्षी. आणि जर सतत 2 वर्ष लॉस झालं कंपनीला मग तर डिव्हिडंड मिळणार का? नाही. मग त्यावेळेस प्रिफरन्स शेअरहोल्डर्सला कशाच्यामध्ये मतदान करण्याचा भाग भेटते? कंपनीच्या सभेत मतदान करण्याचा भाग भेटते. राईट. आता सभेमध्ये कोणते डिसिजन घेतले जातात काय नाही याच्यासाठी SP चॅप्टर 3 वाचावंच लागेल. राईट. ओके. नेक्स्ट लिहा नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअरहोल्डर्स. नेक्स्ट लिहा नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स. पॉईंटचं नाव नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स. आता हे नशीब खराब असलेले शेअरहोल्डर्स आहेत. चेक करा काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये. नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअरहोल्डर लिहा. नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअरहोल्डरला जर एखाद्या वर्षी नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअरहोल्डरला जर एखाद्या वर्षी लाभांश घोषित झाला नसेल, नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअरहोल्डरला जर एखाद्या वर्षी लाभांश घोषित झाला नसेल तर अशा परिस्थितीत त्या वर्षातील लाभांश कायमचा बुडतो. तर अशा परिस्थितीत त्या वर्षीचा लाभांश कायमचा बुडतो. अशा भागधारकांना लाभांशाचा दर निश्चित नसतो. अशा भागधारकांना लाभांशाचा दर निश्चित नसतो. सांगा ट्रू की फॉल्स? नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअरहोल्डर्स हॅज फ्लक्च्युएटिंग रेट ऑफ डिव्हिडंड. ट्रू. करेक्ट. त्यांना लाभांशाचा दर स्थिर नसतो, बदलत असते, कमी जास्त. नेक्स्ट थर्ड वन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स. पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स करा अंडरलाईन त्याच्या खाली. OC मध्ये एक मुद्दा एवढं तरी लिहायला पाहिजे कमीत कमी, सिस्टमॅटिक अंडरलाईन वगैरे करून. आज किती तारीख आहे? 11 तारीख आहे. राईट. काल इकॉनॉमिक्स संपलं वाटतं. हां. त्याच्यामध्ये लिहा पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअरहोल्डर्सला शेअर कॅपिटल व डिव्हिडंड. पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअरहोल्डर्सला शेअर कॅपिटल व डिव्हिडंड परत मिळणे. शेअर कॅपिटल व डिव्हिडंड परत मिळणे
हे त्यांचे मुख्य अग्रहक्क असतात. हे त्यांचे मुख्य अग्रहक्क असतात. हे त्यांचे मुख्य अग्रहक्क असतात. पण त्याशिवाय आणखी अधिकार ह्यांना प्राप्त होतात. पण त्याशिवाय आणखी अधिकार यांना प्राप्त होतात. पण त्याशिवाय आणखी अधिकार यांना प्राप्त होतात. फुल स्टॉप. समोर लिहा. इक्विटी शेअर होल्डर्सला डिव्हिडंड दिल्यानंतरही शिल्लक असलेल्या अतिरिक्त लाभात पुन्हा सहभागी होण्याचा अधिकार असतो. शिल्लक असलेल्या अतिरिक्त लाभात पुन्हा सहभागी होण्याचा अधिकार असतो. बरं, पार्टिसिपेट हे शब्द कधी ऐकला का? पार्टिसिपेट म्हणजे काय? सहभाग घेणे. कशामध्ये सहभाग घेणे? कशामध्ये सहभाग घेणे? चित्रकला स्पर्धा. मग कशामध्ये सहभाग घेणे? काय सांगितलेलं आहे चेक करा की इक्विटी शेअर होल्डर्सला जर लाभांश देऊन जर कंपनीजवळ एक्स्ट्रा लाभांश उरत असेल तर मग ते लाभांश कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात येतो? प्रिफरन्स शेअर होल्डर्स. कोणत्या प्रिफरन्स शेअर होल्डर्सला? पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर होल्डर्सला. आणि जे लाभांश वाटपाचा जे कार्यक्रम असतो त्यामध्ये यांना सहभागी होता येते. कोणाला? पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर होल्डर्सला. राईट. आणखी एक पॉईंट लिहा त्याच्यामधलं आणखी एक पॉईंट. सेकंड पॉईंट. कंपनी बंद पडत असताना इक्विटी शेअर होल्डर्सला त्यांचे कॅपिटल परत दिल्यानंतर जर कंपनीजवळ आणखी भांडवल शिल्लक राहत असेल तर राहिलेल्या अतिरिक्त संपत्तीमध्ये पुन्हा सहभागी होण्याचा अधिकार. पुन्हा सहभागी होण्याचा अधिकार. त्याच्यानंतर लिहा नॉन पार्टिसिपेटिंग. बरं, एक मिनिट थांबा. आत्ताच्या ज्यात 2 पॉईंट क्लिअर झालेले आहेत पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्समध्ये. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? कंपनी जेव्हा ज्यांचे शेअर्स पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स आहेत, इक्विटी शेअर होल्डर्सला त्यांचा लाभांश दिल्यानंतर
जर कंपनीजवळ आणखी पैसे राहत असतील, लाभांश वाचत असेल, तर कंपनी हे लाभांश कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट करते? कोणामध्ये? पार्टिसिपेटिंग. आता नीट लक्ष द्या हां, तुम्ही सगळे पार्टिसिपेटिंग आहोत, तुम्ही इक्विटी शेअर होल्डर्स आहोत, राईट. सर्वात अगोदर कोणाचा लाभांश देण्यात येते? पार्टिसिपेटिंग. तुम्हाला लाभांश देण्यात आलं 3 लाख रुपये. कंपनीजवळ 10 लाख लाभांश झाला, कंपनी तुम्हाला 3 लाख तुमच्या हिश्श्याचं दिली. कंपनीला इक्विटी शेअर होल्डर्सला 4 लाख लाभांश द्यायचं होतं. उरले किती? 7. 7 मधून 4 कोणाला दिली? इक्विटी शेअर होल्डर्सला. आता कंपनीजवळ किती उरलेले आहेत? 3. जे एक्स्ट्राचे 3 उरलेले लाभांश आहेत ते पुन्हा कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात येते? पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स. इथंपर्यंत क्लिअर झालं? पुन्हा आणखी सांगितलेलं आहे, कंपनी नुकसान झाल्यामुळेच बंद पडा असं काही आहे का? काही कंपनी त्यांचं मॅनेजिंग डायरेक्टर किंवा मेन मालकाचा मृत्यू झाल्यामुळे एकदम प्रॉफिटमध्ये असलेली कंपनी काय होतं? बंद पडते. मग अशा वेळेस प्रॉफिटमध्ये जर कंपनी असेल तर सर्वात अगोदर कोणाचं भांडवल परत करणार? प्रिफरन्स शेअर होल्डर्स. त्याच्यानंतर कोणाचं करणार? आणि तुमचं भांडवल परत केलं, इक्विटी शेअर होल्डर्सही भांडवल परत केलं, तरी कंपनीमध्ये प्रॉफिट आणखी भांडवल उरत असेल तर मग त्या भांडवलाच्या कार्यक्रमात डिस्ट्रीब्यूट करण्यामध्ये कोणते? पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर होल्डर्सला सहभागी होता येते. इथंपर्यंत क्लिअर झालं? हे कोणते शेअर्स आहेत? पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स. आता इथं काय दिलेलं आहे? म्हणजे तुमचे जरी पार्टिसिपेटिंग असेल तर तुम्हाला याच्यामध्ये भाग घेता येते, नसेल तर येता येत नाही. त्याचा चौथा पॉईंट लिहा, नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स. नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स. त्याच्यामध्ये लिहा नॉन पार्टिसिपेटिंग, पॉईंटचं नाव नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स. अंडरलाईन करा. नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स. नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर होल्डरला नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर होल्डरला अतिरिक्त नफ्यात सहभागी होता येत नाही. नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर होल्डरला अतिरिक्त नफ्यात सहभागी होता येत नाही. चेक करा. 1 वर्ड सबस्टिट्यूट मधलं 6वं. 1 वर्ड सबस्टिट्यूट मधलं 6वं. तिथं काय सांगितलं? द शेअर्स हॅव्हिंग प्रिफरन्शियल राईट ॲट द टाईम ऑफ वाइंडिंग अप ऑफ कंपनी. कशामध्ये येऊ शकते ते? प्रिफरन्स शेअर्स, राईट. इथंपर्यंत क्लिअर झालं? हां. तिथे तुम्हाला तेवढं डीपमध्ये लिहायचं नाही, पार्टिसिपेटिंग वगैरे, पण एवढं तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे, प्रिफरन्स शेअर्स, राईट. ओके. आणखी याच्याशी रिलेटेड काही आहेत, आपण थोडंसं पुढे जाऊयात, राईट. त्यानंतर नॉन पार्टिसिपेटिंग एवढंच होतं. नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स होल्डरला अतिरिक्त नफ्यात सहभागी होता येत नाही. नेक्स्ट लिहा कन्व्हर्टिबल प्रिफरन्स शेअर्स. कन्व्हर्टिबल प्रिफरन्स शेअर्स. कन्व्हर्टिबल प्रिफरन्स शेअर्स. कन्व्हर्टिबल प्रिफरन्स शेअर्स. त्यामध्ये लिहा कन्व्हर्टिबल प्रिफरन्स शेअरचे रूपांतर. कन्व्हर्टिबल प्रिफरन्स शेअरचे रूपांतर परिवर्तन. कन्व्हर्टिबल प्रिफरन्स शेअरचे परिवर्तन इक्विटी शेअरमध्ये करता येते. कन्व्हर्टिबल प्रिफरन्स शेअरचे परिवर्तन इक्विटी शेअरमध्ये करता येते.
सत्य आहे. कंसामध्ये लिहा. बरं, एक जण प्रिफरन्स शेअर होल्डर होता. त्यानं कंपनीचे प्रिफरन्स शेअर परचेस केला होता आणि रातोरात कंपनीचा फायदा झाला. कंपनीला सोन्याचे हांडे वगैरे सापडले आणि मग कंपनीमध्ये जे इक्विटी शेअर होल्डर्स होते जेवढे कॅपिटल गुंतवले त्याची रक्कम 10 पट झाली वर्षाच्या शेवट होजेपर्यंत. आणि मग जे प्रिफरन्स शेअर होल्डर आहे त्यानं म्हणाला की मला पण तुमच्यामध्ये येऊ द्या की जमते का? जमना. ज्या दिवशीपासून शेअर परचेस केला एक लिमिटेड कालावधीमध्येच त्याला शेअर्स काय करावं लागते, कन्वर्ट करावं लागते. कंपनीला प्रॉफिट झाल्यावर करू शकते का? तिथं कंसामध्ये शेवटी लिहा योग्य कालावधी, ॲट स्पेसिफिक टाईम. त्यामध्ये लिहा नेक्स्ट योग्य कालावधी. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट लिहा आता नॉन कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर्स. नॉन कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर्स. नॉन कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर्स. लिहा. त्याच्यामध्ये लिहा नॉन कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअर्सचे रूपांतर. नॉन कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअरचे रूपांतर इक्विटी शेअर्समध्ये नॉन कन्व्हर्टेबल प्रिफरन्स शेअरचे रूपांतर इक्विटी शेअर्समध्ये करता येते का येत नाही? करता येते का करता येत नाही? स्वाती येत नाही. ओके लिहा येत नाही. आता आला लाइटिंगवाला शेअर. कोणता आहे? रिडीमेबल प्रिफरन्स शेअर. रिडीमेबल प्रिफरन्स शेअर. The Companies Act according to Companies Act 1956. नाव लिहिलं नाही का आणखी? हां लिहा. रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. हे जे आता तुम्ही लिहून घ्यायला हे सगळेचे सगळे इन्फॉर्मेशन बीकॉम सेकंड इयरला आहे. तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जा, नांदेडच्या युनिव्हर्सिटीमध्ये जा, कुठेही जा, राईट. त्यामुळे वह्या फेकून देऊ नका. झालं एकदाचं त्याचं ट्युशन गेलं जाऊ दे, त्याची वह्या पण तिकडेच जाऊ दे असं म्हणू नका, राईट. हां कंपनीज ॲक्ट 1956. अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 1956 According to Companies Act 1956, redeemable preference shareholders, redeemable preference shareholder ला भागाचे भांडवल परत करता येते. भागाचे भांडवल परत करता येते. भागाचे भांडवल परत करता येते. त्याच्यामध्ये लिहा नेक्स्ट पॉईंट. त्याच्यातलंच रेडीमेबल मधलंच नेक्स्ट पॉईंट, राईट. कंपनी कायदा दुरुस्ती. कंपनी कायदा दुरुस्ती 1988, 1988. द अमेंडमेंट ऑफ कंपनीज ॲक्ट 1988 असं इंग्लिशमध्ये लिहितात त्याला.
कंपनी कायदा दुरुस्ती 1988 नुसार कोणत्याही मर्यादित प्रमंडळाला अशा प्रकारचे भाग निर्गमित करता येत नाही. ऐकलं का असं कंपनीचं नाव प्रायव्हेट लिमिटेड, राईट? हां, हीच होय ते. म्हणजे त्यांचे जे शेअर्स वगैरे असतात कोणीही परचेस करू शकत नाही, त्यांचे मर्यादित लोकच असतात जे परचेस करू शकतात, राईट? ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट लिहा नॉन रिडीमेबल प्रिफरन्स शेअर. नॉन रिडीमेबल प्रिफरन्स शेअर त्यामध्ये लिहा ज्या भागांचे भांडवल परत केले जात नाही, अशा भागांना नॉन रिडीमेबल प्रिफरन्स शेअर असे म्हणतात. नॉन रिडीमेबल प्रिफरन्स शेअर असे म्हणतात. नॉन रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स असं म्हणतात. ओके, जागा असेल खालच्या पेजवर वगैरे कुठं तर व्यवस्थित ड्रॉ करून टाकायचं, राईट? त्यानंतर आपण दुसऱ्या गोष्टीकडे जाऊयात.